श्री स्वामी समर्थ अध्याय 12 श्री स्वामी चरित्र सारामृत द्वादशोध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री गणेशाय नमः. करावया जगत उद्धार, हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती. बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुनी दृष्टी, आनंद पोटी न शमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रीजवळी. बाळप्पाचे मानसी तेवी चिंता पडली येशी, एशा गर्दीत आपणासी दर्शन कैसे होईल. परिदर्शन घेतल्याविन आज करू नये भोजन, बाळप्पाचे तन मन स्वामी चरणी लागले. दर्शनेच्छा उत्कट चित्ती, खडी साखर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करीती, स्वामी सान्निध्य पातले. अजानुबाहू सुहासे वदन, श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सद्गदित जाहला, चरणी बाळ ठेविला, क्षणे कमी पण विसरला, परम तोषला मानसी. गंगा मिनली सागरी, जैसे तरंग जला भितरी, तैसे बाळप्पा ते अवसरी, स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा, कमल पुष्प न सोडी सहसा, स्वामी चरणी बाळप्पा तैसा, दृढ जटला स्वभावे. एवनिया भानावरती, श्रीचरणाची सोडिली मिठी, ब्रह्मानंद न मावे पोटी, स्तोत्र औठी गातसे. श्री स्वामी समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करोना, बाळप्पावरचे प्रेम ऐशी कृतीने दाविले. धन्यता मानुनी मनी, बाळप्पा निघाले तेथुनी, परितयाची श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार, ते होते बिराडावर, स्वयंपाक करुनी तयार, म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिराडी परतून, जहागीरदारी नैवेद्य काढून, बाळप्पा हाती दिधला. म्हणती जाऊनी स्वामीसी, अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणूनी तयासी, बाळप्पा तेव्हा चालले. म्हणती नैवेद्य दाखवून, मग करू प्रसाद भक्षण, मार्गी तयासी वर्तमान, विधीत एक जाहले. या समयी श्री समर्थ अस्तीन रूप मंदिरात, राजाज्ञे वाचूनी तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकूनी वर्तमान, बाळप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्य अर्पण आपल्या हस्ते नोहीची. मार्गाहूनी परतले, सत्वर बिराडावरती आले, तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून, षटकर्मा ते आचरोन, घेऊनी स्वामी दर्शन, जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास्य दैवत, त्यांचे करावे पूजन नित्य, माध्यान्नी येता आदित्य, जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊन, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी, मग यावे बिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन, मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी, इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईची एकरी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी येशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला, मने सुदिन आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला, जाहले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामीसी, ऐसा अभिमान तियेसी, गर्व भरे इतरांसी, तुच्छ मानू लागली. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथ अव्यवस्था होत असे. हे बाळप्पाने पाहून नाना युक्ती योजना, मोडूनी टाकिले भांडण, एकचित्त सर्व केले. कोठेही असता समर्थ, पूजाधिक व्हावया यथार्थ, तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थाच्या येता चित्ती, अरण्यातही वस्ती करीती, परी तेथेही पूजा आरती नियमे करीती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामीप्रती, दृढ भाव धरुनी चित्ती, सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस,
बाळप्पाची या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. बेंबीमधून या रक्त वाहत असे दिवस रात्र. तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे. भोगभोगीला काही दिन. कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळप्पासी यावे मरण. विष दिदले कान्होल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी. सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीची. आजवरी बहुता परी बाळप्पा करी चाकरी. तयाचे अंतरपरी स्वामी मै न जाहले. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करोनी मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणी. हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थासी. आपण सांगूनी बाळप्पासी शंकरपूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य. या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा. एक चिठ्ठी तयातून उचलूनी पाहता वाचून. न करावेची पूजन तया माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती फिटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. समर्थाचा पूर्ण भक्त चोळप्पा नामे विख्यात. तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे. स्वामी पुढे भक्तजन ठेविती द्रव्याधिका आणून. ते सुंदराबाई उचलोन नेत असे सत्वर. त्यामुळे चोळप्पाप्रती अल्प होई द्रव्यप्राप्ती. बाळप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले. तेव्हा जामात अश्वशूर उभयंता करीती विचार. बाळप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडूनी देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला. बाळप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान. व्यर्थ माझा जन्म हा. स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल येशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी. कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे. तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला. मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा. तयाने पुसिले वर्तमान बाळप्पा सांगे संपूर्ण. श्रीपाद भट्टे ऐकून कापट्य मनी आणिले. म्हणी जावया आपणासी समर्थ न देती आज्ञेसी. तरी टाकून चिठ्ठ्यासी आज्ञा घ्यावी आपण. तयाचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी. 2 चिठ्ठ्या लिहोनी उभयंतासी टाकिल्या. चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी. येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला. महाराज आता बाळप्पाला न सोडतील निश्चये. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ. जो केवळ दयाधन भक्त काज कल्पद्रुम. विष्णू शंकर दोघेजण तयासी शरण सदैव. इति श्री स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12ोऽध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभं भवती. श्री स्वामी समर्थ.